श्रीराम समर्थ. मानवी मन हे एक असं साधन आहे की ज्याद्वारे जगातील कोणतंही ऐहिक आणि पारमार्थिक वैभव त्याला प्राप्त करता येतं. ऐहिक शिक्षणाच्या अनेक शाखांचे ज्ञानही त्याला स्वाधीन आणि शिस्तबद्ध असलेल्या मनाच्या द्वारेच मिळवावं लागतं. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की विक्षिप्त मनामध्ये ज्ञान नसते आणि काही उच्च आदर्शाची तळमळही नसते. अशा तळमळीशिवाय शांती प्राप्त होत नाही आणि शांती नसेल तर सुख कुठून मिळणार. जीवनात ज्ञानप्राप्ती, उच्च मूल्ये, शांती, सौख्य यासाठी मनाची एकाग्रता आवश्यक असते, परंतु ते तितकं सोपं नाही. म्हणून अर्जुन सुद्धा श्रीकृष्णाकडे हीच तक्रार करत होता की हे श्रीकृष्णा, जे अस्वस्थ मन आहे, हट्टी आहे, सामर्थ्यशील आहे, उर्मटही आहे, ते मन तू मला ताब्यात ठेवायला सांगतो आहेस, पण वाऱ्याला ताब्यात ठेवण्या इतकंच ते मला कठीण वाटते. आता ही समस्या केवळ अर्जुनाची नसून तर अखिल मानव जातीची आहे हे भगवंत जाणत होते आणि म्हणूनच अर्जुनाच्या या प्रश्नाला ते उत्तर देतात की हे अर्जुना, तू म्हणतोस ते बरोबर आहे. चंचल मनावर ताबा मिळवणं कठीण आहे, परंतु अशक्य नाही. अभ्यास आणि वैराग्य यामुळे ते ताब्यात आणता येतं. वैराग्य याचा अर्थ स्वतःचे कामधाम सोडून देणे आणि मालकीच्या गोष्टीवर पाणी सोडणं असं नाही, परंतु आपल्या ध्येयाच्या आड ज्या वस्तू येतात त्या सोडायला पाहिजे. अगदी उदाहरण घ्यायचं झालं तर आत्ता परीक्षांचे दिवस आहेत. परीक्षेच्या वेळी विद्यार्थ्यांनी TV बघणे आणि फालतू गप्पा मारणे यात वेळ घालवू नये, कारण या गोष्टी अभ्यासासाठी लागणाऱ्या एकाग्रतेमध्ये अडथळा आणू शकतात. कोणत्याही क्षेत्रात तुम्हाला निष्णात व्हायचं असेल तर नियमित अभ्यास आवश्यक आहे. प्रत्येक थोर पुरुषाच्या, मग तो शास्त्रज्ञ असो, संगीतकार असो, कलाकार असो किंवा एखादा खेळाडू असो, त्याच्या यशामागे त्याचे कष्ट आणि निरंतर साधनाच असते. पी हळद आणि हो गोरी असं कधीही होत नाही. शेजारच्या ठिकाणी सुद्धा आपल्याला असं अनेक ठिकाणी दिसून येतं की लोकांना यश मिळतं आणि आपल्याला मिळत नाही, आणि मग आपल्या मनामध्ये वेगवेगळे भाव निर्माण होत असतात. पण हे मन हे ताब्यात ठेवायचं असेल तर भगवंत सांगतो त्याप्रमाणेच आपल्याला त्याला वैराग्य आणि अभ्यास याच्यामुळेच त्याला ताब्यात आणू शकतो आणि अशक्य गोष्ट आपण शक्य करू शकतो. हेच आपल्याला भगवंताला यातून सांगायचं आहे. श्री भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय.